श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. नाशिकजवळ वणी येथे काकाजी वैद्य नावाचे गृहस्थ राहत होते. ते सप्तशृंगी देवीचे उपासक व पुजारी होते. या काकाजींवर एकाच वेळी अनेक संकटे आली होती. त्यामुळे ते अस्वस्थ झाले. संकटातून मार्ग निघत नाही म्हणून त्यांची चित्तही थाऱ्यावर नव्हते. ते देवीला दररोज आपली विवंचना सांगायचे व ती दूर करण्याची विनंती करायचे. एके दिवशी सप्तशृंगी आईने काकाजींना स्वप्नात दर्शन दिले व म्हणाली, तू बाबांकडे जा, तिथे तुझे मन शांत होईल. त्यावेळी हे बाबा म्हणजे कोण असे ते विचारणार तोच त्यांना जाग आली. मग बाबा म्हणजे त्र्यंबकेश्वर असा सोयीस्कर विचार करून त्यांनी 10 दिवस त्र्यंबकेश्वरला मुक्काम केला. तेथील मुक्कामात ते शंकराला नित्य रुद्राभिषेक करायचे. त्याचे त्रिकाळ दर्शन घ्यायचे. पण तरीही त्यांची अस्वस्थता गेली नाही. शेवटी ते निराशेने वणीला परत आले. दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यावर ते देवीला म्हणाले, आई, त्र्यंबकेश्वराला जाऊन आलो पण काही उपयोग झाला नाही. तू मला योग्य मार्गदर्शन कर. त्यांच्या विनंतीला अनुसरून देवीने त्याच रात्री त्यांना दृष्टांत दिला व म्हणाली, अरे बाबा म्हणजे शिर्डीचे साईबाबा, शिर्डीला जायचे सोडून तू त्र्यंबकेश्वरला का गेलास? ते ऐकून काकाजींना आनंद झाला. पण त्यांना शिर्डीस कसे जायचे हे माहीत नव्हते. हे नावही त्यांनी प्रथमच ऐकले होते. इकडे काकाजी चिंतेत असताना तिकडे शिर्डीत काय घडले ते ऐका. माधवराव देशपांडेंच्या आईने माधवराव लहानपणी अतिशय आजारी असताना देवी सप्तशृंगीला माझ्या मुलाला बरे वाटू दे, मी त्याला तुझ्या चरणांवर घालीन असा नवस केला होता. ही गोष्ट त्या विसरून गेल्या. कालांतराने त्यांच्या दोन्ही स्तनांना जखमा झाल्या. त्या दुखण्याने त्या वैतागून गेल्या. त्यांनी पुन्हा एकदा सप्तशृंगीला नवस केला, माते, माझे हे दुखणे बरे कर, मी तुला चांदीचे 2 स्तन अर्पण करीन. त्यावेळेस देवीने त्यांना बरे केले. पुढे तोही नवस फेडायचा राहून गेला. अंतसमयी त्यांनी ही गोष्ट माधवरावांना सांगितली आणि त्यांच्याकडून नवस फेडीचे वचन घेऊन डोळे मिटले. फेडू फेडू म्हणता माधवरावही नवसाची गोष्ट विसरले. एके दिवशी कोणी मोठे ज्योतिषी बाबांच्या दर्शनास आले होते. त्यांनी अनेकांचे भूत भविष्य सांगून लोकांची मर्जी संपादन केली. बापाजी हा माधवरावांचा धाकटा भाऊ. तो त्यावेळी तेथेच होता. त्याने जिज्ञासेने आपले भविष्य विचारले. तेव्हा ते ज्योतिषी म्हणाले, तुमच्या आईने मरते समय तुमच्या मोठ्या भावाला सप्तशृंगी आईचा नवस फेडावयास सांगितले होते, पण त्याने तो नवस अजूनही फेडला नाही, म्हणून देवी तुम्हाला त्रास देते. बापाजीने हे वृत्त माधवरावांना सांगताच त्यांनी सोनाराकडून चांदीचे 2 स्तन तात्काळ तयार करून घेतले. ते मशिदीत बाबांपुढे ठेवले व म्हणाले, बाबा, तुम्हीच माझी सप्तशृंगी आहात. या स्तनांचा स्वीकार करून माझ्या आईच्या नवसाची पूर्तता करा. बाबा म्हणाले, अरे, तू सप्तशृंगीला जाऊनच हा नवस फेडून ये. बाबांची आज्ञा होताच माधवराव सप्तशृंगीला आले. तेथे कुलोपाध्यायाचे घर शोधता शोधता ते नेमके काकाजींच्या घरी आले. काकाजींना बाबांची भेटण्याची उत्सुकता लागली असतानाच माधवरावांचे त्यांच्या घरी जाणे हा काही योगायोग नव्हता. हे अदृश्य सूत्रसंचालक श्री बाबांचीच किमया होती. काकाजींनी माधवरावांची विचारपूस केली तेव्हा ते साईबाबांचे परमभक्त असून शिर्डीहून आलेले आहेत हे कळताच त्यांना परमानंद झाला. त्यांनी त्यांच्याकडून आई सप्तशृंगीची पूजा करून तिचा नवस फेडला. माधवराव शिर्डीस येण्यास निघाले तेव्हा काकाजी त्यांच्या बरोबर आले. बाबांच्या दर्शनाने त्यांचे डोळे भरून आले. त्यांच्या चरणावर डोके ठेवताच त्यांचे मन शांत झाले. त्यांनी 10-12 दिवस शिर्डीतच मुक्काम केला. बाबांच्या संगतीत ते अगदी रमून गेले. त्यानंतर ते निश्चिंत मनाने सप्तशृंगीस परतले. श्री बाबांच्या व सप्तशृंगीच्या कृपाप्रसादाने त्यांच्या सर्व संकटांचे निरसन झाले. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य देवीच्या सेवेतच घालविले. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.